त्या भगवंताकडे प्रार्थना केली पाहिजे, देवा ज्या वेळेस माझ्या देहातून हा प्राण निघून जाईल त्यावेळेस माझ्या या देहाची अवस्था कशी असावी। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले। उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले। जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए, यम दर्श ना दिखाए जब प्राण तन से निकले। लक्षात घ्या, मरताना भगवंताकडे प्रार्थना केली पाहिजे, देवा ज्या वेळेस या देहातून माझा प्राण निघून जाईल ना त्यावेळेस माझ्या मुखावरती गोड असं हास्य असावं, माझ्या मुखामध्ये तुझं सुंदर गोड असं नाव असावं आणि माझ्या हृदयामध्ये तुझी सावळी मूर्ती असावी, असंच माझं मरण असावं। असा विचार आपण कधीतरी केला पाहिजे, पण आपण असा विचार करत नाही। म्हणून लक्षात घ्या, जन्म घेणं सोपं नाही, मरण सोपं नाही। जन्माचं दुःख आहे, मरणाचं दुःख आहे, मेल तरी माणसाची सुटका नाही, पुन्हा जन्म घ्यावा लागतो। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुन्हा जन्म पुन्हा मरण पुन्हा जन्म, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे कुठेतरी थांबले पाहिजे। पण जो ज्ञानी पुरुष असतो त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, पुन्हा मरावही लागत नाही। न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम। जगामध्ये काही गोष्टी शक्य अशक्य होतील, पण ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही। सरिता एवोनिया चढती ब्रह्मगिरी, परिज्ञानी न धारी जन्म काही, चंदनासी होय बाबुळत्व प्राप्ती, परिज्ञानी न शिवती जन्म काही, जळला कपूर मागुता प्रगटे, परिज्ञानी आनसय जन्म काही। ज्ञानी ज्ञानेश्वर मिळोनी गेला, मरण जीना झाला वेगळाची, मरण जीना झाला वेगळाची। जगामध्ये काही गोष्टी शक्य अशक्य होतील, पण ज्ञानी पुरुषाला पुन्हा जन्म नाही। आणि माणसाकडे बुद्धी आहे, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, नाही का? बुद्धीचं वरदान देवाने माणसाला दिलेलं आहे, बाकी कुठल्या प्राण्यांना नाही, पण माणसाला तेवढं दिलेलं आहे की नाही। त्यामुळे कधीतरी आपण आपल्या जीवनामध्ये विचार केला पाहिजे, ह्या जन्म मरण रूपी रहाटातून चुकण्यासाठी, यातून मुक्त होण्यासाठी। ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी ह्या समाजाकडे बघितलं आणि त्यांनी ऑब्झर्वेशन केलं, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की मनुष्य हा विचार प्रधान प्राणी आहे। जो विचार करत नाही त्याला माणूसच म्हणता येत नाही। आता इथं तुम्ही प्रत्येक जण कीर्तनासाठी बसलेला आहेत, पण कोणाच्या प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काहीतरी विचार चालूच आहे की नाही। म्हणून जो विचार करत नाही त्याला माणूस म्हणताच येत नाही, आहे की नाही। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माणूस हा विचार करतो, विचार प्रधान प्राणी आहे। मग महाराज सांगतात की तुम्ही जन्म झाल्यापासून मरेपर्यंत फक्त विचारच करत बसता आणि तुमचं आयुष्य फुकट घालवता, वाया घालवता, बर्बाद करता। त्यामुळे महाराज म्हणतात जीवनामध्ये
जन्माला आल्यापासून मरेपर्यंत असंच काही पण विचार करण्यात आयुष्य फुकट घालवण्यापेक्षा तुम्ही हाच विचार करा. कोणता? विचार तरावया पार भव सिंधू. महाराज सांगतात की प्रत्येक क्षणाला विचार करायचं. कारण काय की पुढच्या क्षणापर्यंत आपण जगू शकेलच का नाही याची गॅरंटी देता येत नाही. आता इथं आपण प्रत्येक जण आलेलो आहोत, पण आपण घरी जायलाच का नाही याची गॅरंटी का नाही. एकाही क्षणाचा भरोसा देता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. क्षणभंगुर नाही भरवसा. बरं, महाराजांना असं पण म्हणता आलं असतं ना, क्षणोक्षणी हाची म्हणण्यापेक्षा असं म्हणता आलं असतं ना, दिवसेदिवस हाची करावा विचार. महिनो महिने हाची, वर्षानुवर्षे हाची करावा असं नाही म्हटले महाराज. महाराज काय म्हणतात तर क्षणोक्षणी हाची. कारण माणसाच्या जीवनातलं प्रत्येक क्षण अनमोल किमतीचा क्षण आहे. लक्षात घ्या, हे आपल्याला समजलं पाहिजे. कोट्यावधी सुवर्ण मोहरात देऊन तो क्षण आपल्याला मिळत नाही, एवढी किंमत एका क्षणाची आहे. म्हणून प्रत्येक क्षणाला आपण विचार केला पाहिजे. हरिपाठामध्ये जर आपण विचार केला, हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये महाराज सांगतात, देवाचे द्वारी किंवा तू देवाच्या द्वारामध्ये क्षणभर तरी उभा राहा. आणि हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामध्ये महाराज सांगतात की रिकामा अर्धघडी राहू नको. म्हणजे क्षणभर म्हणता म्हणता तू त्या हरीच्या नामस्मरणामध्ये इतका रममान हो, इतका रममान हो की आता रिकामा अर्धघडी राहू नको. आता थोडा वेळ पण राहू नको त्याचं नामस्मरण घेतल्याशिवाय. म्हणून प्रत्येक क्षणाला आपण हा विचार केला पाहिजे. सारा